एक महत्त्वाची बातमी, भाजपच्या 2 नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। तर भाजप नेते माजी आमदार रमेश कुथे यांनीही भाजपला रामराम केलाय। रमेश कुथे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। हे 2 भाजपचे मोठे नेते त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। 2 वेळी आमदार राहिलेले रमेश कुथे हे भाजपला रामराम केलेले आहेत। आमच्या सोबत रमेश कुथे आहेत। भाऊ, काय सांगणार, आपण भाजपला राजीनामा दिलेला आहे। 24ला नागपूरच्या देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भाच्या सर्व असे 6 लोकसभा क्षेत्राचे कार्यकर्ते होते। समापनचे भाषण आमचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब यांनी दिले। त्यावेळी बावनकुळे साहेबांनी काय बोलले? बावनकुळे साहेब बोलले की आमच्यापाशी लांब लांब रांगा आहेत येणाऱ्यांच्या, त्यांच्या मागण्याही आहेत। जे येतात त्यांना हो बोला, जे मागतात त्यांना हो बोला, पण आपण सर्वांना खुश करू शकत नाही। म्हणून येथील 100 आणि परत जातील 5, ते 5 गेले तरी आपण 95 प्लसमध्ये राहू। ज्यावेळी ते भाषण करत होते त्यावेळी मी समोरच्या इथं बसलो होतो, खुर्चीवर समोरच्या रांगेत बसलो होतो। आणि त्या दिवसापासून असं वाटलं की अपन बेवकूफ़ बन गए हैं, हमारी आवश्यकता नहीं है। ऐसे कितने लोगों को ये ख़राब करेंगे। और उस दिन से मन में आया और वो योग दिन कल निकला। 6 साल पूरे हो चुके हैं, इसलिए भाजपा को मैंने जय महाराष्ट्र कर दिया। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया।